आता पाहणार आहोत नाणेघाटातील उन्हाळी सौंदर्य। सह्याद्रीच्या रांगात वसलेल्या पुणे जिल्ह्यातील जीवधन किल्ला आणि नाणेघाटात अमावस्येच्या रात्री आणि सकाळी एक वेगळं सौंदर्य पाहायला मिळालं। नेमकं काय होतं हे सौंदर्य पाहूयात आमच्या प्रतिनिधी स्मिता शिंदे यांचा एक विशेष रिपोर्ट। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेला जीवधन आणि नाणेघाट पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। तो या ठिकाणच्या धबधब्यामुळे आणि धुक्यामुळे, पण यातलं धुक्याचं दर्शन चक्कभर उन्हाळ्यात पाहायला मिळालं। हे आगळं कापूस पिंजल्यासारखं पांढऱ्या शुभ्र रजईसारखं दिसणारं धुकं आणि या धुक्यात लपटलेला जीवधन किल्ला आणि नानाचा अंगठा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला या परिसरात असलेल्या सुभाष आढेरे यांनी। ते सौंदर्य सांगतात की भर उन्हात असं पावसाळी सौंदर्य यापूर्वी कधी पाहिलेलं नव्हतं। पाहूयात सुभाष आढेरे काय सांगतात। राहायला आल्यापासून कधी असं उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल महिन्यात कधी असं दिसलं नव्हतं धुकं। यावेळेस अमावस्येच्या 2 दिवस अगोदर हे धुकं एकदम अप्रतिम म्हणजे पार इंद्रवज्र सकट पडलेलं, इतकं भारी असं कधीच नव्हतं पाहिलं। पण पावसाळ्यामध्ये भाद्रपद गणपतीच्या पिरियडमध्ये धुकं असायचं, पण त्यावेळेस धुकं म्हणजे सर्वत्र असायचं आणि ह्यावेळेसच फक्त 2 दिवस इतकं भारी पडलं की मी फोटो बी शूट केले, बरेचसे व्हिडिओ केले। तर असं पहिल्यांदाच मला पाहायला भेटलं। ह्या सीझनला तर कधीच नाही पाहायला भेटलं, पहिल्यांदाच भेटलंय पाहायला मला। पावसाळ्यामध्ये खूपच पाऊस, अतिशय पाऊस, हवा म्हणजे इतकं तुफान पडतं की पार घरं बी राहते नाही आमची, एवढे तुफान पाऊस पडतं। आणि रिव्हर्स वॉटरफॉल जे पश्चिमेकडनं हवा वाहत चालते याची लाट पावसाची, तर पश्चिमेकडनं कड्याचे सगळे रिव्हर्स फॉल पाणी वरती उडतं, रिव्हर्स फॉल होतं। आणि गणपतीच्या पिरियडमध्ये फुलं सोनकीची, तेरड्याची हे एकदम अतिशय सुंदर, खूप जातीची, म्हणजे त्याच्यात निळी मिरची आली, कैल्याची भाजी, खूप अतिशय वेगवेगळी फुलं पडतात। गौराईचं फुलं असतं, त्याला शिळण बोलतो आम्ही, ते शिळंदीची फुलं भरपूर असतात। उन्हाळ्यामध्ये आता हे पहिल्यांदाच धुक्याचा परिणाम दिसला आम्हाला। उन्हाळ्यात ऊन असतं पण हवा बी खूप असते, म्हणजे प्रत्येक महिन्यात तुम्ही इथं जरी फिरायला आले तरी नाणेघाटला खूप अतिशय सुंदर महाबळेश्वर सारखंच वातावरण असतं। बरं, हे सौंदर्य होतं दिवसाची सुरुवात करणारं, पण इथली रात्रही काही वेगळी नसते। त्यात अमावस्या असेल तर काळ्या कुट्ट अंधारात इथलं आकाश आणि आकाशातील आकाशगंगा जीवधनाला स्पर्श केल्याचा आभास करते। या सगळा नजारा आपल्या कॅमेऱ्यात टिपला ट्रेकर आणि निसर्गप्रेमी असलेले सुनील यांनी। माझं नाव सुनील बबन वाळुंज। मी 9-10 वर्षापासून नाणेघाट, जीवधन या परिसरात ट्रेकिंगसाठी येतच असतो, परंतु यावर्षी म्हणजे अमावस्या असल्याने रात्रीच्या आकाशगंगाचे शूट करण्यासाठी मी आलो होतो। कालच्या रात्री जीवधनच्या वरती असं का आकाशगंगा आपल्याला पाहण्यात मिळते, त्यासाठी अमावस्या ही वेळ चांगली आहे। अमावस्याचे 1-2 दिवस अगोदर, 1-2 दिवस नंतर असं। पावसाळी हंगामात निसर्गानं भरभरून दिलेलं हे सौंदर्य अनेक जण अनुभवतात, पण उन्हाळ्यात इथली मजा अनुभवायलाही अनेक जण इथं मुक्कामी येतात। आम्ही पहिल्यांदाच इथं आमचे मित्र सुभाष आढारे यांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी अमावस्येच्या रात्री पण मिल्की वे आणि बाकीच्या आकाश दर्शनाचा अतिशय सुंदर आनंद लुटता येतो। खरं तर या परिसरामध्ये असं काहीतरी असू शकेल हा पहिल्यांदाच आम्हाला आलेला अनुभव होता, म्हणून आम्ही 1-2-3 मित्र खास अमावस्येच्या रात्री एखाद्या किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करणे किंवा नाणेघाट या ऐतिहासिक जो व्यापारी मार्ग आहे तिथे मुक्काम करण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता। पण हा अनुभव इतका सुंदर होता की खरोखर आकाश दर्शन म्हणजे काय हे इथे आल्यानंतर अनुभवायला मिळालं। आणि त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आपण अतिशय सुंदर पद्धतीने ते अनुभवलं। खरं तर रात्री 1:30 वाजता आम्हाला ते अवकाश दर्शनातल्या मिल्की वे आणि तो सगळ्या जांभळ्या रंगाचा जो स्टार्स अनुभवायला मिळाले। तर हे या परिसरामध्ये बऱ्याच वेळा अनुभवायला मिळतं, पण जिओग्राफिकल लोकेशन हे इथलं जे आहे ते आजच्या अमावस्येच्या भौगोलिक स्थिती आणि याच्यामुळे या ठिकाणी अतिशय सुंदर आणि अतिशय व्यवस्थित पाहायला मिळालं। त्याचबरोबर रात्रीच्या वेळी येणारं फॉगिंग, खरं तर उन्हाळ्यामध्ये फॉगिंग हा एक अप्रतिमच अनुभव होता, पण रात्रीच्या वेळी इतकं दाट फॉगिंग जे की आपण महाबळेश्वर किंवा अशा ठिकाणी अनुभवतो ते फॉगिंग इथं अनुभवायला मिळालं। आणि खरोखर पर्यटक म्हणून अतिशय स्वर्गासमान आभास आम्हाला या रात्रीचा या ठिकाणी घेता आला। तसं पाहिलं तर इथं तशा भौतिक सुविधा खूप कमी आहेत, मात्र स्थानिक आदिवासींकडे आपल्याला घरगुती पद्धतीनं सर्व पाहुणचार अनुभवायला मिळतो। जीवधनच्या पायथ्याशी आमचं घर आहे, त्याच्या भरपूर पर्यटक असे येतात, पावसाळ्यात जास्त येतात। पिठलं भाकर चांगलं असतं, चहा नाश्ता
सगळे एकदम व्यवस्थित करतो. पिठलं भाकर, चिकन राईस, भाकरी, वरण भात, भाजी भाकर, सगळं असं, लोणचं, पापड, खरडा, असं तांदळाची भाकरी. सह्याद्रीचं हे आगळं वेगळं आणि रांगडं सौंदर्य तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या.